बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। माओवादी विरोधी मोहिमेमध्ये जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली। एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबांशी देखील संवाद करत विचारपूस केली। सिंधू जलकरारावर भारताने भूमिका स्पष्ट केली आहे। पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार रद्दच राहणार असं भारताने म्हटलंय। तर भारताने सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्तानने केली होती। पाककडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत सिंधू करार स्थगित राहणार आहे असं म्हणत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं। काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आले। त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। आणखी काही अतिरेकी लपल्याची शक्यता आहे। काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठोकलंय। आसिफ शेख, आमिर वाणी यावर भट या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। तर दहशतवादी आमिर वाणीने चकमकीच्या आधी त्याच्या कुटुंबियांना फोन केला होता। त्याचा व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ व्हायरल झालाय। महायुती म्हणून पालिका निवडणुका एकत्र लढणार। काही ठिकाणी अडचण आल्यास वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा निर्णय घेणार। सध्या तरी आम्ही महायुती म्हणून एकत्रित असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। तर पालिका निवडणुकीमध्ये ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणार असल्याचंही त्या म्हटलं। महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपने आम्हाला जागा सोडाव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे। तर पालिका निवडणूक महायुती म्हणून लढण्याची भूमिका असल्याचं देखील ते म्हटले। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आणि आम्हाला एकत्र यावं लागेल असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय। केंद्र सरकारच्या योजना राज्य गांभीर्यानं राबवत नसल्याचा आरोप गडचिरोली चिमूर लोकसभेचे खासदार नामदेव किरसाण यांनी केलाय। जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार गंभीर नाही असंही ते म्हटलं। भिवंडीतील नागरिकांना मुंबईशी जोडण्याबाबत नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी भिवंडी ते सीएसटी लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये मोलाची भूमिका बजावलेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याविषयी सपाचे राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। यादव यांनी सिंह यांच्याविषयी जातीय वक्तव्य केल्यानंतर संताप व्यक्त होतो। मी पानटपरी हटवली म्हणून माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। आज माझं रक्त काळणी लागलं। शासनाच्या तंबाखूजन्य टपऱ्यांच्या निर्णयावरून हेरंब कुलकर्णी यांनी हे वक्तव्य केलं। रत्नागिरीच्या टाकेडेमध्ये मिलन वृद्धाश्रम उभारण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला। कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावले। जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरला होता। मुंबईतील इलेक्ट्रिसिटीच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका आयटी इंजिनियरला 10 लॅपटॉपसह अटक करण्यात आली आहे। त्यानं 6 लाखांचे 10 लॅपटॉप चोरी केले होते। घणसोलीमध्ये 15 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं। अपहरणकर्त्यांनी 12 तासांच्या खंडणीची मागणी केली होती। दरम्यान पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या। वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी कोणताही वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिले। केवळ कार्यकर्त्यांमुळे वाद निर्माण होतात असं त्या म्हटलं। कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे। अंबरनाथच्या एमआयडीसी भागात एका भरधाव ट्रकनं 25 वर्षाच्या तरुणाला चिरडलं। यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। बदलापूर पालिकेची गॅस शवदाहिनी अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते। त्यामुळे कोणताही पर्याय नसल्यानं लाकडांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आल्यानं बदलापूरकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। ही भेट राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यासाठी असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं। दरम्यान यानंतर खडसे भाजपच्या वाट्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आले।
राज्य निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांची नोंदणी यासह निवडणुकीशी संबंधित विविध मुद्द्यांशी संबंधित नवीन नियमावली जारी केली आहे। पक्षाच्या बँक खात्याचा तपशील 6 महिन्यांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल, तर निवडणुकीत स्टार प्रचारक कोण असणार याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणं बंधनकारक असणार आहे। प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी स्मार्ट बसेस आणल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। नवीन सर्व बसेस AI वर आधारित कॅमेरे, GPS, LED, TV, वायफाय अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण असतील। कोल्हापूर मुंबई विमानसेवा दुबईपेक्षाही महाग झाल्या। सर्वसामान्यांना विमानानं प्रवास करणं सोपं राहिलेलं नाहीये, यावर जरा नियंत्रण ठेवा असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच पोलखोल केली। मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांनी या दरावर नियंत्रण ठेवू अशी ग्वाही देत सारवासारव केली। आता एक मोठी बातमी पाहूयात। आता भारतानं तुर्कीला जोरदार दणका दिलाय। तुर्कीच्या सेलेबी एव्हिएशन कंपनीचा सिक्युरिटी क्लिअरन्स भारतानं रद्द केलाय। सेलेबी एव्हिएशन ही तुर्कीची मोठी कंपनी आहे आणि ही कंपनी जगभरात सेवा देते। विशेष म्हणजे कंपनीच्या 30% सेवा या भारतात दिल्या जातात। तर भारतात मुंबई दिल्लीसह 9 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पॅसेंजर हँडलिंग, रॅम्प ऑपरेशन्स, कार्गो आणि पोस्टल सेवा देतं। म्हणजे 58,000 उड्डाणं आणि 5,40,000 कार्गो ऑपरेशन्स कंपनीकडून भारतात केले जातात। तर या कंत्राटांमधून सेलेबीची कोट्यावधींची कमाई होते। मुंबई विमानतळावर तर 70% ग्राउंड हँडलिंग सेलेबी एव्हिएशन कडून केली जाते। पण आता सेलेबी कंपनीचे सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द झाल्यानं तय्यब अर्दोगान यांना मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान सेलेबी कंपनीचं भारतातील कोणकोणत्या विमानतळांचं सिक्युरिटी क्लिअरन्स रद्द करण्यात आलंय आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, गोवा आणि कन्नूर या विमानतळावरील तुर्कीच्या सेलेबी कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात आलेलं आहे। सेलेबी एव्हिएशन कंपनीचं कंत्राट रद्द झालं, पण हा तुर्कीचे राष्ट्रपती तय्यब एर्दोगान यांना धक्का मानला जातोय आणि याला कारणही तसंच आहे। सेलेबीचा तय्यब एर्दोगान यांच्याशी काय संबंध आहे जाणून घेऊयात। सेलेबी कंपनी सुमेये बायरक्तार यांच्या मालकीची आहे। सुमेये बायरक्तार तय्यब एर्दोगान यांची ती मुलगी आहे। तर सेल्चुक बायरक्तार सुमेये यांचे पती आहेत। सेल्चुक यांची कंपनी वॉर्ड्रोन्स तयार करते। हेच वॉर्ड्रोन पाकसह म्हणजे पाकिस्तानसह जगभरात पुरवले जातात आणि त्यामुळे सेलेबीला हा मोठा दणका बसलेला आहे। तुर्कीनं ज्या पद्धतीनं भूमिका घेतली, पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिला आणि आपण पाहतोय की हे देशविरोधी जे काही कारवाया होतात पाकिस्तान करते किंवा ह्याच, तर त्या शक्तीला सपोर्ट करणारी शक्ती म्हणजे तुर्कीची आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेवटी देशहित आणि देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा विषय होता। अनेक ठिकाणावरून तक्रारी येत होत्या आणि हे लक्षातही आलं की शेवटी ही तुर्कीची बेस असलेली कंपनी आणि म्हणून आज आमच्या बिकासच्या माध्यमातून म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या बिकास जी आमची आहे, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या माध्यमातून या कंपनीचं काम आज त्याचा परवाना रद्द केला गेला। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। पुणे शहर आणि परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाची संततधार सुरू आहे। पुढील 4 दिवस शहरात अशीच स्थिती राहणार असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलं। मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोयना धरणात सध्या 28.49 टीएमसी पाणी उपलब्ध आहे आणि यातील फक्त 23.37 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त असल्याचं कळतंय। यावर्षी धरणात तब्बल 184.25 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे। तर धरणात सध्या 28.49 टीएमसी पाण्यावर उर्वरित मे महिन्यातील वीज निर्मिती आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे। भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशनिंग कार्ड सह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित केलं जाणार आहे। तर या संदर्भातला आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय।
गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा साखर उत्पादन 18% म्हणजेच 58 लाख टन एवढं घटलेलं आहे. साखरेच्या एकूण उत्पादनानं 257 लाख टनाची नोंद केली आहे. यंदा केवळ 9.30% साखर उतारा मिळाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघानं दिली आहे. मुंबईतील वाढते गुन्हे लक्षात घेता आता पोलीस अंमलदारांनाही गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार गृह विभागानं दिलेत. या निर्णयामुळे उपनिरीक्षक आणि हे निरीक्षक पदांवरील अधिकाऱ्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल. नोकरीला लागून 12 ते 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचं आता वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण होणार आहे. तर दुसरीकडे इयत्ता पहिलीच्या शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाबद्दल 2 ते 15 जूनपर्यंत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भारताकडे प्रत्यार्पण होईपर्यंत जामिनावर सुटका करण्याची विनंती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता नीरव मोदीचं भारतात प्रत्यार्पण कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुणे लोणावळा दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. यासाठी राज्य सरकारनं कॅबिनेट नोट तयार केली आहे. लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार असून याची जबाबदारी MRVCकडे देण्यात आली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला असून पर्यटकांनी फुलून गेलेलं हे ठिकाण आता ओसाड पडलंय. पर्यटनावर अवलंबून असणारे अनेक जण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आलाय. यावर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी 5.1% आहे. तर पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर हा 5.2% असून महिलांमध्ये हे प्रमाण 5% आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळ मर्यादा निश्चित करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेत. प्रत्यक्षात हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 8 एप्रिल रोजी दिला होता. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा निर्णय संविधानिक मूल्य आणि व्यवस्थांच्या विरुद्ध असल्याचं तसंच संविधानिक मर्यादांचं अतिक्रमण असल्याचं म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई झालेली आहे असं म्हणत न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. यावरून देखील ट्रम्प यांच्यावर टीका करण्यात येते आहे. सविस्तर बातमी पाहूयात. भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तान रडकुंडीला आलाय. भारतानं पाणी रोखल्यानं पाकिस्तानमध्ये पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत आता हे पाणी पूर्णपणे रोखण्यासाठी आणखी धरण या भागात बांधण्याचा विचार गांभीर्यानं करतोय आणि त्यामुळे आता भारतानं सिंधू करारावर चर्चा करावी अशी गयावया पाकिस्तान करू लागलाय. तर भारतानं सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तानला दुष्काळाचा फटका बसणार. 1/3 जलविद्युत निर्मितीवर परिणाम होणार. तर पावसाळ्यात पाणी सोडल्यास पाकिस्तानात मोठ्या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार स्थगितच राहणार असा इशारा परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी दिलाय. The Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. छत्रपती संभाजीनगर पालिकेवर पाण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी तातडीनं पाणी उपलब्ध करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यवतमाळच्या रवी मानव यांनी 27 जिल्ह्यांची सायकलवारी सुरू केली आहे. गाव पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी 28 वर्षांच्या अभ्यासानंतर पुस्तक लिहिलंय. विविध प्रलंबित मागण्यांसाठी सांगलीमध्ये राज्य शासनाच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं. महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नाशिक जिल्ह्याच्या येवला बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण करण्यात आलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी हे छावा क्रांतीवीर सेनेकडून उपोषण सुरू आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील गव्हाणमध्ये बैलगाडी शर्यती दरम्यान ताबा सुटून बैलजोडी गाडीसह तलावात गेल्यानं 2 बैलांचा फास लागून तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गव्हाण गावात यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. घरकुल लाभार्थ्यांना हक्काची मोफत 5 ब्रास वाळू मिळावी या मागणीसाठी यवतमाळच्या वणी इथे घरकुल लाभार्थी आणि सरपंचांनी वाळू सत्याग्रह केला. पाऊस आल्यास नदीतील वाळू मिळू शकणार नाही, तेव्हा गरिबांनी कुठे आश्रय घ्यायचा असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थित केला. बीडच्या वनवेवाडी गावातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय आणि त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अहिल्यानगरच्या चितळी गावात तृतीयपंथीयांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली आहे. नाशिकच्या मालेगावातील अजंगवडेल भागात माजी सैनिकांनी उभारलेल्या 528 एकरावरील सेंद्रिय शेतीला सिने अभिनेता गोविंदानं भेट दिली. सध्याच्या काळात विषमुक्त आणि सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचं मत अभिनेता गोविंदानं व्यक्त केलं. तर यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे इन्सुली मार्गावर गावरेड्यांची दहशत कायम आहे. गावरेड्यांनी रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी रोखली होती. जळगाव शहरातील तुकारामवाडी आणि दशरथ नगर परिसरात टोळक्यांकडून अनेक घरांवर दगडफेक करण्यात आली. तसंच धारदार शस्त्रांसह दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पंढरपूरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसानं हजेरी लावली आणि या वळवाच्या पावसानंतर पूर्वेला इंद्रधनुष्याचा विलोभनीय नजारा पाहायला मिळाला. पलूस परिसरात अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या इंद्रधनुष्याची सुंदर छबी कैद केली. वाशिमच्या मानोरा परिसरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झालाय आणि यामुळे मानोरा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला. तर यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय. नंदुरबार शिवारातील शनी मांडळ परिसरातल्या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात. उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अमरावती शहरासह ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात. 3 दिवस विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता.